हाय एव्हरीवन. 5 मिनिटात विज्ञानाच्या आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला ही जी मोठमोठी झाडं दिसतात ती आतून नेमकी कशी काम करतात? आज आपण झाडांचं एक असं जबरदस्त रहस्य उलगडणार आहोत की ऐकून अक्षरशः धक्का बसेल. हो, अगदी बरोबर ऐकलत. आपण ज्या झाडाला इतकं सजीव, इतकं जिवंत समजतो ना, त्याचा बराचसा भाग खरं तर मृत असतो. शॉकिंग आहे नाही का? पण हे कसं काय शक्य आहे? चला, जाणून घेऊया. खरं तर झाडाचा जो जिवंत भाग आहे ना, तो म्हणजे फक्त एका कागदाच्या जाडीचा एक पातळसर थर, जो मृत लाकूड आणि सालीच्या मध्ये अडकलेला असतो. विचार करा, इतका मोठा राक्षस फक्त एका पातळशा त्वचेवर जिवंत कसा काय राहू शकतो? ह्याचं उत्तर शोधण्यासाठी ना आपल्याला कोट्यावधी वर्ष मागे जावं लागेल, थेट इतिहासात. कारण ही गोष्ट सुरू होते एका महाभयंकर लढाईपासून. ही गोष्ट आहे कोट्यवधी वर्षांपूर्वीची, म्हणजे तेव्हाची, जेव्हा वनस्पतींनी पहिल्यांदा जमिनीवर पाऊल ठेवलं. आणि तेव्हापासूनच एक जबरदस्त स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा होती आकाशाला गवसणी घालण्याची. बघा, जमिनीवर नियम सरळ होता: जो उंच वाढेल त्याला जास्त सूर्यप्रकाश मिळेल. आणि याच एका गरजेतून झाडांची उत्क्रांती झाली. पण या सगळ्या प्रवासातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता एका पदार्थाचा शोध. त्याचं नाव आहे लिग्निन. लिग्निन हा अक्षरशः एक गेम चेंजर होता. विचार करा, जसं आपण इमारतींसाठी कॉन्क्रीट वापरतो ना, तसंच काहीसं. या लिग्निनने वनस्पतींना ती ताकद दिली ज्यामुळे त्या आकाशाच्या दिशेने उंच, आणखी उंच वाढू शकल्या. आणि याच लिग्निनमुळे बनतं लाकूड, झाडाचं मजबूत स्केलेटन. पण अर्थातच जास्त उंचीसोबत मोठ्या समस्याही आल्या. सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, एवढ्या उंच झाडाच्या टोकापर्यंत पाणी वर पोहोचवायचं कसं, आणि पानांमध्ये तयार झालेली साखर मुळांपर्यंत खाली कशी आणायची. पण निसर्गाने यावर एक असा काही उपाय शोधलाय की बस. ओके, चला तर मग आता झाडाचा आत डोकावून पाहूया. झाडाचा 99% भाग मृत का असतो, याचं उत्तर त्याच्या आतल्या रचनेतच दडलंय. आणि या संपूर्ण रचनेचा खरा हिरो आहे केम्बियम. हे केम्बियम म्हणजे जणू काही झाडाचं ग्रोथ इंजिनच आहे. इथल्या पेशी सतत विभागल्या जात राहतात. काही पेशी झाडाच्या आतल्या बाजूला तयार होतात, तर काही बाहेरच्या बाजूला. आणि ही प्रक्रिया तर खरंच अविश्वसनीय आहे. झाड अक्षरशः स्वतःच्या मृत पेशी वापरून स्वतःलाच बनवतं. होतं काय की केम्बियम आतल्या बाजूला खास पेशी तयार करतं. ह्या पेशी लिग्निनने स्वतःला भरून घेतात, कडक होतात आणि मग स्वतःला आतून संपवून टाकतात. आणि उरतात फक्त पोकळ मृत पाईप्स. अशा अब्जावधी मृत पेशी एकमेकांवर रचल्या जातात आणि तयार होतं एक मोठं जाळं, मुळांपासून थेट पानांपर्यंत पसरलेल्या पाईप्सचं जाळं. आणि याच जाळ्याला आपण म्हणतो लाकूड. ही एक सुपर एफिशियंट पाणी पुरवठा प्रणाली आहे, जी पूर्णपणे मृत पेशींची बनलेली आहे. पण मग प्रश्न येतो की या मृत पाईप्समधून पाणी वर चढतं तरी कसं? यासाठी दोन गोष्टी एकत्र काम करतात. पहिलं म्हणजे पानांमधून पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडतं. यामुळे काय होतं की वरच्या बाजूला एक ओढ, एक सक्शन तयार होतं, जसं आपण स्ट्रॉने ज्यूस ओढतो तसं. आणि दुसरं म्हणजे पाण्याचे रेणू एकमेकांना घट्ट चिकटून असतात. त्यामुळे जेव्हा वरून ओढ लागते तेव्हा सगळी पाण्याची साखळी एका दोरीसारखी वर खेचली जाते. आणि ह्या पद्धतीने झाडं तब्बल 100 मीटरपेक्षाही जास्त उंचीपर्यंत पाणी खेचू शकतात. म्हणजे विचार करा, जवळपास 30 मजली इमारती एवढ्या उंचीपर्यंत, तेही कोणत्याही मोटर किंवा पंपाशिवाय. हे तर निसर्गाचं एक अद्भुत इंजिनिअरिंग आहे, नाही का? ओके, तर आत्तापर्यंत आपण झाडाच्या मृत भागाबद्दल बोललो. पण आता वळूया त्या पातळ, नाजूक, जिवंत थराकडे, जो या संपूर्ण राक्षसाला जिवंत ठेवतो. आणि त्याचं नाव आहे फ्लोएम. या फ्लोएममध्ये ना एक जबरदस्त टीम काम करते. या 3 प्रकारचे खेळाडू आहेत. एक म्हणजे सीव्ह सेल्स. या साखर पोचवण्याचं काम करतात, पण त्या स्वतःसाठी काहीच करू शकत नाहीत. म्हणून त्यांना मदत करायला असतात कंपॅनियन सेल्स. या त्यांचं लाईफ सपोर्ट सिस्टीम आहेत. आणि तिसरी टीम आहे पॅरेनकायमा सेल्सची. हे पडद्यामागचे खरे कार्यकर्ते आहेत, जे अन्न साठवतात, जखमा भरतात आणि शत्रूंपासून वाचण्यासाठी विषारी पदार्थही तयार करतात. काय कमाल टीमवर्क आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? ही संपूर्ण जिवंत प्रणाली
जी झाडाला खायला घालते, वाढवते आणि जिवंत ठेवते, ती संरक्षक सालीसोबत मिळून फक्त एक अत्यंत पातळ थर तयार करते. म्हणजे विचार करा, एका झाडाचा जवळपास 99% भाग पूर्णपणे मृत असतो आणि तो जिवंत ठेवला जातो फक्त काही मिलीमीटर जाडीच्या एका पातळशा थरावर, जो मृत लाकूड आणि मृत सालीच्या मध्ये दाबलेला असतो. आणि म्हणूनच झाडाच्या सालीला इजा पोचवणं इतकं धोकादायक ठरतं, कारण आपण नकळतपणे त्याच्या त्या एकमेव जिवंत भागालाच संपवत असतो. पण मग एक प्रश्न उभा राहतो, बहुतेक करून मृत असणं हे झाडांसाठी शाप आहे की वरदान? तर याचं उत्तर दडलंय त्यांच्या अविश्वसनीय आयुष्यमानात. खरं तर झाडं आपल्यासारखी म्हातारी होत नाहीत. ती स्वतःच्याच मृत पेशींचा एक किल्ला बांधतात आणि त्यामुळे सैद्धांतिकदृष्ट्या ती कायम वाढत राहू शकतात. त्यांची मृत रचना त्यांना आधार देते आणि त्यांची जिवंत त्वचा त्यांना कायम वाढवत राहते. हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे. जगात आजही अशी झाडं आहेत जी तब्बल 5000 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. म्हणजे विचार करा, जेव्हा इजिप्तमध्ये पहिले पिरॅमिड बांधले जात होते तेव्हा ही झाडं जन्माला आली होती. त्यांनी कित्येक मानवी संस्कृतींना तयार होताना आणि नष्ट होताना पाहिलंय, आणि हे सगळं शक्य झालंय त्यांच्या जास्तीत जास्त मृत राहण्याच्या अनोख्या स्ट्रॅटेजीमुळे. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या जुन्या मोठ्या झाडाकडे पाहाल तेव्हा त्याला फक्त एक झाड म्हणून पाहू नका. तो एक किल्ला आहे जो संस्कृतींना मागे टाकण्यासाठी बांधला गेला आहे. तो हजारो वर्षांचा जिवंत इतिहास आहे, एक जिवंत स्मारक आहे. तर आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण भागांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. उद्या भेटूया ह्याच वेळी.